मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये अवघी 8 वर्षांची चौथीतील विद्यार्थिनी पोलीस विभागात नोकरीला लागली आहे। मुलीचे नाव आहे इच्छा रघुवंशी। तिचे वडील हेड कॉन्स्टेबल देवेंद्रसिंह रघुवंशी महाकाल पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते, पण 17 मे 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे अचानक निधन झाले। वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर मोठे संकट आले। कुटुंबियांनी थेट उज्जैनचे एसपी प्रदीप शर्मा यांच्याकडे अर्ज केला की मुलीला पोलीस विभागात बालरक्षक म्हणून नोकरी मिळावी। आश्चर्याची बाब म्हणजे एसपींनी अर्ज मिळाल्यानंतर अवघ्या 25 मिनिटांत निर्णय घेतला आणि इच्छाला बाल कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती पत्र दिले। इच्छा रघुवंशी ही दिवंगत हेड कॉन्स्टेबलची एकुलती एक मुलगी आहे। ती सध्या सेंट मेरी स्कूलमध्ये 4थीत शिकत आहे। पोलीस विभागात अशी पद्धत आहे की एखाद्या कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या अल्पवयीन मुलांना बालरक्षक म्हणून नोकरी दिली जाते। या काळात मुलांना दर महिन्याला काही प्रमाणात वेतन दिले जाते, तसेच त्यांचे शिक्षण सुरू राहते आणि विभागाशी त्यांचा संपर्क राहतो। इच्छाला आता दर महिन्याला 15,113 रुपयांचे वेतन मिळेल। तिला महिन्यातून एकदा पोलीस स्टेशनमध्ये येऊन हजेरी द्यावी लागेल। यावेळी तिच्या शिक्षणाची माहितीही घेतली जाईल। तिच्या आईला वडिलांचे पेन्शनही मिळत राहील। 18 वर्षांचे झाल्यावर म्हणजे 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर इच्छा कायमस्वरूपी कॉन्स्टेबल म्हणून काम करू शकेल। या संपूर्ण प्रक्रियेमुळे तिच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळणार आहे। एसपी प्रदीप शर्मा यांनी सांगितले की बालरक्षक नियुक्तीची प्रकरणे आम्ही तातडीने निकाली काढतो, कारण या निर्णयामुळे कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळते आणि त्यांचा संघर्ष थोडा तरी कमी होतो। अशा प्रकारे अवघ्या 8 वर्षांच्या इच्छाला पोलीस विभागात बालरक्षक म्हणून नोकरी मिळाली आहे। तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या वडिलांच्या अपूर्ण स्वप्नांना पुढे नेण्याची जिद्द दाखवतो।